ज्ञानेश्वरी समजणं आता झालं अगदी सोपं. अनेकांना ज्ञानेश्वरी वाचायची इच्छा असते, पण भाषेमुळे ती कठीण वाटते. म्हणूनच आम्ही घेऊन आलो आहोत खास छोटे व्हिडिओ. सोपे वाचन, ओव्यांचे स्पष्ट उच्चार, सुलभ अर्थ, प्रत्येक ओवीचा सोप्या मराठीत भावार्थ. आज आपण ज्ञानेश्वरीतील अध्याय पहिला ओवी 53 ते 56चा अभ्यास करणार आहोत. तरी श्रोत्यांनी लक्षपूर्वक ऐकावे ही विनंती. जे अपेक्षी जे विरक्ती, सदा अनुभवे जे संती, स्वभावे पारंगती रमिजे जेथ. ज्या स्थितीची अपेक्षा सर्व विरक्त, ज्यांनी प्रपंचाचा मोह सोडला आहे असे मुमुक्षू करतात, ज्याचा अनुभव संत सदैव घेत असतात, आणि ज्या ठिकाणी सोहम तो परमात्मा मीच आहे या भावाने पूर्णपणे तल्लीन होऊन पारंगत होऊन रममाण होता येते, ते हे आत्मस्वरूप आहे. थोडक्यात सांगायचे तर ज्ञानेश्वर महाराज सांगतात की ज्या मोक्षाची किंवा आत्मज्ञानाची ओढ वैराग्यशील पुरुषांना लागलेली असते, ज्या ब्रह्मानंदात संत सतत डोलत असतात, आणि जिथे मी आणि ईश्वर एकच आहोत या जाणीवेने मन स्थिर होते, तेच ते परमपद आहे. जे अकर्णी जे भक्ती, जे आधी वंद्य त्रिजगती, ते भीष्म पर्वी संगती सांगी जेल. ज्ञानेश्वर महाराज येथे वाचकांना आणि श्रोत्यांना पूर्वकल्पना देत आहेत की भगवद्गीता हा महाभारताचा एक भाग असून तो भीष्म पर्वात येतो. ही गीता म्हणजे साक्षात परमेश्वराचे रूप आहे, जिला संपूर्ण जग वंदन करते. ही अत्यंत पवित्र कथा ज्ञान मी आता सोप्या मराठी भाषेत प्राकृत भाषेत तुमच्या समोर मांडणार आहे. जे भगवद्गीता म्हणजे जे ब्रह्मोशानी प्रशंसिजे, जे सनकादिकी सेविजे आदरेसी. ओवीचा अर्थ, जी भगवद्गीता प्रत्यक्ष ब्रह्मा आणि शंकर ब्रह्मेश यांच्याकडून वाखाणली प्रशंसिले जाते, आणि ज्या गीतेचे सेवन सनक सनंदनादिक ऋषी अत्यंत आदराने करतात. ब्रह्मेशांनीन प्रशंसिजे. इथे ज्ञानेश्वर महाराज सांगत आहेत की गीता केवळ मानवांसाठीच नाही, तर ब्रह्मा आणि महेश शंकर यांच्यासारखे थोर देव सुद्धा ज्या ज्ञानाची स्तुती करतात ती ही गीता आहे. सनकादिकीन सेविजे. सनक, सनंदन, सनातन आणि सनतकुमार हे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आणि थोर ज्ञानी ऋषी मानले जातात. अशा श्रेष्ठ ऋषींनीही ज्या गीतेचा अभ्यास सेवन प्रेमाने आणि आदराने केला आहे तिचे हे वर्णन आहे. गीतेचे महत्त्व ज्ञानेश्वर महाराज या ओवीतून हे स्पष्ट करत आहेत की गीतेचे ज्ञान हे सर्वश्रेष्ठ असून ते केवळ अर्जुनासाठी मर्यादित नाही, तर ते अखिल विश्वातील ज्ञानी लोकांसाठी वंदनीय आहे. जैसे शारदीयेचे चंद्रकळे माझी अमृतकण कोवळे, ते वेचती मवाळे चकोर तलगे. या ओवीमध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की ज्याप्रमाणे चकोराची कोमल पिल्ले शरद ऋतूतील चंद्राच्या किरणांमधून पाझरणाऱ्या अत्यंत मृदू अशा अमृताच्या कणांचा मोठ्या प्रेमाने आणि हळुवारपणे आस्वाद घेतात, अगदी त्याचप्रमाणे माझे श्रोते या निरूपणाचा ज्ञानेश्वरीचा आस्वाद घेतील. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम तुकाराम. बोला पुंडलिक वरदेहार विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.